प्रसाद चोरगे. काल रात्री विजय विरुद्ध जी तक्रार नोंदवली त्या संदर्भात तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय. तेजस, मी काय म्हणतो, लग्नाची तारीख 1 महिन्यानंतरची चालेल ना? हो चालेल ना. 6 जानेवारी. चांगला मुहूर्त आहे. 6 जानेवारी का? वा 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 वा. मग आता तारीख निघालेलीच आहे लग्नाची, तर त्याआधी घरगुती पद्धतीने या दोघांचा साखरपुडा उरकून टाकू काय? हो चालेल ना सर? हो. एक मिनिट, वृंदा कुठे? नाही म्हणजे दिसत नाहीये म्हणून विचारलं. हा, तिला पाठवून दिली मी हॉटेलवर तिच्या नवऱ्याबरोबर. ती या लग्नापासून जेवढी दूर राहील ना तेवढं बरं आहे. उगाच तुम्हाला त्रास नको हो. बाबा चला आपण निघूया. तेजसराव, तुम्ही आणि प्राची मिळून जोशी गुरुजींचे आशीर्वाद घ्या. नाही नको, माझा असल्या रिच्युअल्सवर विश्वास नाहीये. चला. निघतो मी. लवकरच भेटू आपण. सगळी तयारी करावी लागेल ना मला. येतो. प्राची, आशीर्वाद घे त्यांचे. तिला काय आशीर्वाद देऊ मी? मी तर सांगितलं होतं हा लग्न योग. हो हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. आलात तरी चालेल आपण. हा, हो या या या. कांता, अगं तेजसराव अचानक असे. आता अमेरिकेतला मुलगा आहे म्हटल्यावर नसेल अहो विश्वास या गोष्टींवर. अहो, तारीख निघाली लग्नाची, केवढी कामं आहेत. मी काय म्हणते, आता जर लग्नाची तारीख निघाली आहे, सगळं सुरळीत पार पडतंय, तर आपण सगळेजण जाऊया का सिद्धिविनायकाला, सगळी फॅमिली मिळून? मला जमणार नाही. अरे मी फॅमिली म्हटलं, फॅमिली. तू नाही येत आमच्या फॅमिलीत. सदानंदराव, मी आणि प्राची असे आम्ही तिघे मिळून जाऊ. जायचं ना? नाही, तुमचा हा माज उतरवला ना सासूबाई, तर नावाचा लक्ष्मीकांत नाही मी. प्रसाद, तू हे काय केलंस? मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तू विजयच्या विरुद्ध कंप्लेंट केलीस. सौम्या, पण पोलिसात कंप्लेंट करणं आपल्याच फायद्याचं आहे. समजा पुढे प्रकरण वाढलं तर मग आपण तरी सेफ राहतो ना. पण मला हे प्रकरण वाढवायचंच नव्हतं. अगं पण सौम्या, तू त्याच्या पोकळ धमक्यांना घाबरतीयस कशाला? माझा नवरा किती भयानक आहे हे तुम्हाला माहित नाहीये. तो काहीही करू शकतो. तो आपल्या तिघांचा खूनही करू शकतो. आणि मी घरी एकटी असते, उद्या माझ्या बरोबर काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे? सॉरी, मी हा विचारच नाही केला. मग करायला पाहिजे होतास तू विचार. प्रसाद, हे सगळं करून ना तू माझी लाईफ अजून कॉम्प्लिकेटेड करून टाकली आहेस. सौम्या, अगं तू असं किती दिवस घाबरून राहणार आहेस?
माझा नवरा महाभयंकर माणूस आहे. तो काहीही करू शकतो. तुम्ही त्याला ओळखत नाही ना म्हणून तुम्ही असं बोलताय. आता हे प्रकरण निस्तरलं पाहिजे. प्रसाद, तू आत्ताच्या आत्ता हॉटेल बंद कर आणि माझ्या बरोबर चल प्लीज. ठीक आहे, बघ हे आता सगळे गिराईक गेले की मग आपण जाऊ. 1 मिनिट. आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता लगेच कसं चालणार? तू बघतेस ना गिराईक आहेत हॉटेलमध्ये सौम्या. वृंदा हॉटेल सांभाळेल ना प्रसाद. तू मोठा घोळ घालून ठेवलायस तो निस्तर. चल माझ्या बरोबर. ठीक आहे वृंदा, तू एक काम कर, हे सगळे गिराईक गेले की हॉटेल बंद कर आणि घरी ये. मी आता सौम्याला घेऊन जातो. चल. माझ्याकडून तू हॉटेलची खुर्ची घेतलीस, पण तुझ्या नाकाखालून मी तुझा नवरा नेते. सौम्या, मी तुझ्या चांगल्यासाठी पोलीस कंप्लेंट केली तर तुला एवढं चिडायला काय झालं? म्हणजे मला कारणच कळत नाहीये. कारण तू पोलीस कंप्लेंट करशील आणि निघून जाशील. पुढे काय? पुढे जे काय व्हायचं ते मला भोगावं लागणार आहे ना. तू सांग ना, तू बरोबर केलंस की चूक केलंस? प्लीज प्रसाद, या सगळ्या गोष्टींचा विचार तू का नाही केलास? मला मान्य आहे की तो नीच आहे, वाईट माणूस आहे, पण आफ्टर ऑल तो माझा नवरा आहे. मला आवडो किंवा न आवडो, मला त्याच्या बरोबरच संसार करायचा आहे. हे बघ सौम्या, तुझा जो आत्ता त्रागा होतोय तो बरोबर आहे. म्हणजे मला तीव्रता नाही लक्षात येते याची, पण एक बाई म्हणून तरी तुझा विचार करायला पाहिजे होता. मी आय सॉरी. माझा हा त्रास कधी संपणार आहे मलाच माहिती. सौम्या, तूच का नाही पोलीस कंप्लेंट करत? तुला काय वाटतं मी कधी केली नसेल? अरे या सगळ्या गोष्टींचा काही फायदा नाहीये. पोलीस स्टेशनात खेटे घालताना आणि पोलिसांच्या उलट्या सुलट्या प्रश्नांची उत्तरे देताना काय होतं हे मलाच माहितीये. तुझ्यासाठी डिनर बनवू का मी? हा म्हणजे खुश होशील तू. मी उत्तम शेफ आहे. चालेल. नुसतं असं चालेल म्हणून चालणार नाही. मस्त स्माइल करायला पाहिजे. हसून दाखव मला. चालेल. एवढीशी असलीस तर मी चहा देखील देणार नाही. अगं अशी मस्त मोठी स्माइल पाहिजे. मग प्रश्न डिनरचा आहे मी बनवलेल्या. हा किचन कुठे आहे? ताई, बरं नाही वाटत आहे का? आणि प्रसाद दादा कुठे आहे? आला नाही का तो अजून? येतोय तो, येईल. गेलाय कुठे पण तो? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? जा जाऊन झोप. ताई, तू प्रसाद दादाचा राग माझ्यावर का काढतेस? जाऊ दे, जेवून घे. प्रसाद दादा सौम्याकडे जेवणार आहे. तू जेवून घे. उपाशी पोटी डोकं नाही चालणार तुझं. पंढरी, आय एम सॉरी. ठीक आहे वृंदाताई, म्हणजे
घरातले सगळेच तुझ्याशी वाईट वागतायत. त्यामुळे तू माझ्यावर चिडलीस किंवा रागवलीस मला नाही वाईट वाटणार. आय एम सॉरी, मला खरंच तसं म्हणायचं नाही. वृंदाताई, जेवून घे पहिल्यांदा. वाव, मला वाटतं की जेवणाआधी आपण ड्रिंक्स घेऊयात. तू दारू पितेस? त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे आश्चर्यच आहे. मी दारू पित नाही आणि माझी बायको वृंदा पण दारू पित नाही. ओह, वृंदा वृंदा वृंदा. वृंदाचा उल्लेख केलाच पाहिजे, राईट? ठीक आहे, मला तुझा आजचा दिवस खराब नाही करायचा आहे. नाही घेणार तिचं नाव. नाही, नको. प्रसाद प्लीज घे ना. मी रोज रोज कुठे तुला सांगते घ्यायला. नाही ग, प्रश्न तो नाहीये, पण वृंदा. परत वृंदा. वृंदाचं नाव न घेता तू 5 मिनिटं तरी राहू शकतोस का? ठीक आहे, नाही घेणार नाव, सॉरी. ठीक आहे, तर आता तू चूक केलीस तर शिक्षा तर भोगावीच लागणार. शिक्षा म्हणून तुला हे घ्यावं लागेल. चिअर्स. प्रसाद, चिअर्स. अरे अरे, हळूहळू. दारू अशी आचरटासारखी प्यायची नसते. हळूहळू सिप बाय सिप घ्यायची असते. चल दे तुझा ग्लास. नाही नाही, नको. ऐक, माझा ग्लास नको भरूस, बस झाला मला. प्रसाद प्लीज, एका घोटाने काय झालं नाही, ग्लासने काय होणार आहे? नको ना प्लीज. नाही म्हणजे रात्री आपल्यामध्ये काही झालं तर आपण दोष दारूवर देऊ शकतो ना. म्हणूनच मला दारू प्यायची नाहीये, कारण नशेत असलेल्या बाईचा गैरफायदा घ्यायचा नाहीये मला. पण जर मुलीलाच स्वतःचा गैरफायदा करून घ्यायचा असेल तर मी असं म्हणेन की त्या बाईचं डोकं ठिकाणावरती नाहीये. का? कारण माझं लग्न झालंय सौम्या. सो व्हॉट? बारा वाजले. थांब थांब थांब.
जेवण फर्स्ट क्लास झालंय. प्रसाद थँक्यू. हमें तुमसे प्यार कितना सौम्या काय करतेस तू हे? नहीं जानते. सौम्या चल रूम मध्ये चल. मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. सौम्या आवर स्वतःला. हा तुझ्या बेडरूम मध्ये चल आणि झोप, जरा बरं वाटेल. चल. तू तिथे मी. तुला चढलीये सौम्या, आता मुकाट्याने झोपायचंय, कळलं? चल. माझी झोप केव्हाच उडून गेली. ठीक आहे, चल आता बेडरूम चल. अरे चल. प्रसाद, I love you. गुड नाईट. प्रसाद, मला तू हवायस. I want you. नशीब माझं वृंदा दारू पित नाही. हा पहिला पुरुष आहे जो मला नाही बदला. ह्याचा राग यावा की ह्याच्याबद्दल आदर वाटावा तेच कळत नाही.